सनातन धर्मानुसार कालभैरवाची पूजा करायला विशेष महत्त्व आहे। हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते। कालभैरव जयंती कालाष्टमीच्याच नावाने देखील ओळखली जाते। या दिवशी भगवान शंकराच्या रौद्र रूपाची म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते। या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि संपत्ती प्राप्ती होत असते। याबद्दलची संपूर्ण माहिती नाशिक येथील धर्म अभ्यासक डॉक्टर नरेंद्र धरणे यांनी लोकलिटींसोबत बोलताना दिली आहे। कालभैरवाची पूजा या दिवशी कशा पद्धतीने करावी याबद्दलची देखील त्यांनी माहिती यावेळेस दिली आहे। बघूयात ते काय म्हणतात। भैरव ही देवता भगवान शंकराचे रुद्रगण मानण्यात येतात। भैरवांची विविध प्रकार आहेत। अष्टभैरव अशी एक संकल्पना आहे, म्हणजे भैरव 8 प्रकारचे असतात। त्याच्यात एक कालभैरव हे स्वरूप जे आहे भगवान शंकरांचं, हे सर्वश्रेष्ठ मानण्यात येतं। कालभैरव म्हणजे आपल्या संपूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी देवता आणि अत्यंत सगळ्या प्रकारच्या मानसिक पूर्ती करणारी देवता मानण्यात येते। कारण कालभैरवाचं स्तोत्र श्रीमद शंकराचार्य जे आहे, आदि शंकराचार्य यांनी गायले, देवराज सव्यमान पावनान्व्य पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगवृंद वंदितम दिगंबरम काशिका पुरादिनाथ कालभैरवम। म्हणजे कालभैरव हे काशीपुरी जी आहे भगवान शंकरांचं निवासस्थान मानण्यात येतं किंवा भगवान शंकरांचं आवडतं स्थान मानण्यात येतं। तिथले कोतवाले म्हणजे तिथले ते प्रमुख आहेत। त्यामुळे कालभैरवाचं महत्व अष्टभैरवांमध्ये जास्त आहे। भैरवी देवता आपलं दुःख नाश करते आणि आपल्या असणाऱ्या भगवान शंकरांच्या भक्तांचं रक्षण करते। कारण कालभैरव देवता भगवान शंकर जे आहेत हे विष्णूप्रमाणे वेगवेगळे रूप घेऊ शकत नाही। भगवान शंकर हे संहारक तत्व आहे, कारण भगवान शंकराचं कार्य संहार आहे। त्यामुळे भैरव रूपाने जर आवश्यक जिथे दुष्ट शक्तींचा संहार करायचा असेल तर कालभैरव रूपी देवता ही त्याप्रमाणे प्रभावी ठरते। कालभैरवाची पूजा ही महत्वाची सांगण्यात येते। भगवान कालभैरवाचं वाहन जे आहे हे कुत्रा आहे। त्यामुळे कुत्र्याला तुम्ही नैवेद्य दिला तर कालभैरव प्रसन्न होतात। कालभैरवाची विविध मंदिरं महाराष्ट्रात, त्याच्यात नाशिकला आपलं जे सांडवरची देवी म्हणतात गोदावरीच्या काठी, तिथे एक प्रसिद्ध कालभैरवाचं मंदिर आहे। तसं काशीला एक कालभैरवाचं प्रसिद्ध मंदिर आहे। कालभैरवाची मंदिरं साधारण त्या विषयीमध्ये असतात, परंतु प्रसिद्ध जे मंदिर आहे, जे जागृत स्थान मानण्यात येतात, त्यापैकी नाशिकचं एक कालभैरव मंदिर मानण्यात येतं, जे गोदावरीच्या काठी आहे सांडवरच्या देवीच्या मागे। आणि कालभैरव देवाची पूजा कशाने करतात तर कालभैरव देवाला वड्याचे नैवेद्य आवडतात। म्हणजे मुगाच्या डाळीचे जे आपण वडे बनवतो त्याची माळ बनवतात। त्या 8 प्रकारचे त्याच्यात माळ टाकून भगवंताला वाहतात। कालभैरवाला वड्याचं नैवेद्य फार प्रिय आहे। उज्जैनला कालभैरव मंदिर आहे, जिथे कालभैरवाला असं म्हणतात की मद्य किंवा दारूचं नैवेद्य देतात। तर ती प्राचीन परंपरा आहे, कारण कालभैरव ही तांत्रिक देवता आहे। तंत्रशास्त्रातले काही प्रयोग असे असतात का जे कालभैरवासाठी स्पेशली शास्त्रात सांगितलेले तंत्रविद्येमध्ये, तर त्यामुळे तिथे त्यांना अशा प्रकारचे आहार किंवा दारू किंवा मांसाहाराचे नैवेद्य पण तंत्रशास्त्रात आहे। पण जी कालभैरवाचं सात्विक रूप आहे, ज्याला आपण शुद्ध रूप म्हणतो, ते आपल्या संसारिक लोकांसाठी महत्वाचं असतं। जे गृहस्थ जीवनात आहे त्यांनी पण कालभैरव पूजन सात्विक पद्धतीने करावं। त्यासाठी वड्याचं नैवेद्य अर्पण करावा, दहीभात अर्पण करावा। आणि कालभैरवाची पूजा केल्यामुळे मंगळ, शनी, राहू आणि केतू या 4 ग्रहांचा अजिबात त्रास होत नाही, कारण यांचे अधिपती कालभैरव आहे। अशा प्रकारे कालभैरवाचं महत्व हे सर्वकालीन आहे। त्याचा आठवड्यातला वार हा मंगळवार, शनिवार आहे। या दिवशी कालभैरव अष्टक जे आहे, जे भगवान आदि शंकराचार्यांनी तयार केलं ते म्हणावं। त्यामुळे कालभैरव प्रसन्न होतात आणि त्यांना दही भात, वड्याचा नैवेद्य, सात्विक ज्याला पूजा म्हणतो ती करावी आणि आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा सांगाव्या। कालभैरव पूजनाने आपल्या इच्छा पूर्ण होतात, कारण त्याचा स्पष्ट उल्लेख आहे, कालभैरवाष्टकम पठन्ते मनोहरम ज्ञानमुक्ती साधनम विचित्र पुण्यवर्धनम शोक मोह दैन्य लोभ कोपतापनाशनम ते प्रयांती कालभैरवांद्रे सन्निधिम नराद्रो। म्हणजे जीवनातले सगळे दुःख, कोप, ताप, मनाची असल्या अशुभ स्थिती सगळी दूर होते आणि मन शुभत्वाकडे जातं। आणि आपले कोणी शत्रू असतील किंवा कोणाला नजरबाधा दोष असतात, जे काही आपल्या त्यामुळे मानसिक यातना होतात, त्या सगळ्या कालभैरवाच्या पूजनाने दूर होतात। म्हणून अशा प्रकारे कालभैरव पूजन हे करावं। आठवड्यातून मंगळवार, शनिवार करावं। कुंडलीमध्ये मंगळ, शनी, राहू, केतू यांचे दोष असतील, या संबंधितले काही अशुभ ग्रहयोग असतील तरी कालभैरव पूजन प्रभावी ठरते। ओम कालभैरवाय नमः।